नमस्कार बालमित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण काय शिकणार आहोत? समोर तुम्हाला काय दिसत आहे? तर दिसत आहेत काही बॉडीचे पार्ट्स, शरीराचे अवयव म्हणतात त्याला मराठीतून. तर आज आपण शिकणार आहोत आपल्या शरीरांचे अवयव, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात बॉडी पार्ट्स. चला तर आपण आज सुरुवात करूया आपल्या टॉपिकला, नवीन टॉपिकला. व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या बॉडीचे पार्ट्स दाखवता येतील आणि लहान मुलांना आवर्जून शिकवा. ठीक आहे. ही आहे मुलगी उभी, ही बघा तिचे डोके, त्याला म्हटलं आहे हेड. हेड म्हणजे डोके. हेअर, हेअर्स म्हणजे केस. आईज, ही बघा आईज, आईज म्हणजे डोळे. इयर, इयर म्हणजे कान. चिक, चिक म्हणजे गाल. नेक, नेक म्हणजे मान. शोल्डर, शोल्डर म्हणजे खांदा. आर्म, आर्म म्हणजे दंड. स्टमक, स्टमक म्हणजे पोट. नेल, नेल म्हणजे नखे. फिंगर्स, फिंगर म्हणजे बोटे, हाताची बोटे. लेग, लेग म्हणजे पाय. टो, टोज म्हणजे पंजा, पायाचा पंजा. फूट, फूट म्हणजे पाय. अँकल, अँकल म्हणजे घोटा, पायाचा घोटा. नी, नी म्हणजे गुडघा. थाय, थाय म्हणजे मांडी. एल्बो, एल्बो म्हणजे कोपर, हाताचा कोपर. हँड, हँड म्हणजे हात. लिप्स, लिप्स म्हणजे ओठ. नोज, नोज म्हणजे नाक. आयब्रो, आयब्रो म्हणजे डोळ्याच्या वरतीची भुवई असते त्याला आयब्रो म्हणतात, त्याला म्हणतात भुवई मराठीतून. फोरहेड, फोरहेड म्हणजे कपाळ आपलं, त्याला माथा म्हणतो, माथा. तर हे आहे शरीरांचे अवयव, आहेत बॉडी पार्ट्स. ते तुम्हाला इंग्लिशमधून आणि मराठीमधून मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर व्हिडिओ रोज बघा, म्हणजे तुमचे पाठ होतील अवयव शरीरांचे इंग्लिशमधून आणि मराठीमधून. तुमची मुले इंग्लिश मिडियमला असतील तर त्यांना हा व्हिडिओ आवर्जून दाखवा, कारण त्यांना मराठीसुद्धा आलं पाहिजे. त्यांना मराठीत कळत नाही, इंग्लिश त्यांना सहज कळतं. आता नेक्स्ट बघूया आपण. इथं बघा, ही काय आहे? टंग, जीभ. टीथ, दात. नावेल म्हणजे नाभी. बॅक म्हणजे पाठ. सोल म्हणजे तळवा, जे की ह्याच्यामध्ये दाखवले नाही, ते बॉडी पार्ट्स इकडे दाखवलेले आहेत. आवडला का तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा. चला आपण नेक्स्ट बघूयात गुड हॅबिट्स. तर आपण आपल्या शरीरासाठी कोणत्या गुड हॅबिट्स केलेल्या पाहिजेत आपले शरीर चांगले राहावे म्हणून, तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते आहे. गुड हॅबिट्स म्हणजे चांगल्या सवयी. गेट अप अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी लवकर उठावे. उठल्यानंतर काय करायचं? ब्रश युअर टीथ ट्वाइस अ डे. दिवसातून 2दा दात घासणे. दिवसातून किती वेळा दात घासायचे? 2 वेळा. उठल्यानंतर सकाळी लवकर उठायचं, उठल्यानंतर दात घासायचे, दात घासून झाल्यानंतर आंघोळ करायची. टेक अ बाथ एव्हरी डे, रोज आंघोळ करणे. नेक्स्ट, आंघोळ झाल्या की केस विंचारणे. कोम्ब युअर हेअर नीटली, केस नीट विंचरणे. रोज विचारायचे केस. वॉश युअर हँड्स बिफोर अँड आफ्टर मील, जेवणा अगोदर हात धुवायचा आणि जेवणानंतर सुद्धा हात धुवायचा. जेवणाच्या आधी व नंतर हात स्वच्छ धुणे. ईट हेल्दी फूड, हेल्दी फूड खायचं. समतोल आहार घेणे. पिझ्झा बर्गर खायचं नाही, हेल्दी फूड खायचं. ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर, पुष्कळ प्रमाणात, भरपूर प्रमाणात पाणी प्या. जेवण झाल्यानंतर भरपूर पाणी पिणे. फिनिश युअर होमवर्क इन टाइम, आपले काम वेळेत पूर्ण करा, तुमचा अभ्यास वेळेत पूर्ण करा. ऑलवेज पुट द गार्बेज इन अ डस्टबिन, कचरा कुंडीत कचरा टाका. आपण खाल्लेला केळ वगैरे असेल ते कशात टाकायचं? कचरा कुंडीत. कव्हर युअर माउथ व्हेन यू स्नीज, जेव्हा तुम्हाला शिंक येईल तेव्हा तुमचं तोंड कशाने झाका? रुमालाने. शिंकताना तोंडावरती रुमाल धरा. नेक्स्ट, कट युअर नेल्स रेग्युलरली, वाढलेली नखं रेग्युलर कापा, नियमित नखे काढणे. गो टू बेड ऑन टाइम,
रात्री लवकर वेळेवरती झोपा. जेवण संध्याकाळचं झाल्यानंतर वेळेत झोपायचं. तर ह्या आहेत चांगल्या सवयी, ती तुम्हाला लागल्या पाहिजेत. सकाळचं लवकर उठायचं, ब्रश करायचा, आंघोळ करायची, केस विंचरायचे, हात धुवायचे, जेवण करायचं, हेल्दी आहार घ्यायचा, पाणी प्यायचं, अभ्यास करायचा, कचरा कुंडीत कचरा टाकायचा, तोंडावरती रुमाल धरायचा शिंक आल्यावरती, नखे काढायची वेळेवरती वाढल्यानंतर, तसेच झोप पण घ्यायची पुरेशी, त्याच्यासाठी लवकर झोपायचं. तर ह्या आहेत चांगल्या सवयी. तुम्ही तुमच्या मुलांना जरूर दाखवा. हा व्हिडिओ खूप सुंदर व्हिडिओ आहे. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.